ऑलिम्पिक स्पर्धा सुरू आहे आणि यात भारतीयांच्या कामगिरीकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलंय। भारताची नेमबाज मनू भाकरनं 10 मीटर एअर पिस्टल प्रकारात फायनलमध्ये प्रवेश केलाय आणि अगदी थोड्याच वेळात तिचा सामना होणार आहे। त्यामुळे मनू भाकर आज भारताला मेडल मिळवून देते का याची उत्सुकता सगळ्यांनाच लागून राहिली आहे। आज भारतीय वेळेनुसार दुपारी 3:30 मनू भाकरचा सामना होणार आहे। अव्वल 8 नेमबाजांमध्ये ऑलिम्पिक पदासाठीची ही अंतिम फेरी रंगणार आहे। दरम्यान 22 वर्षाच्या अर्जुन पुरस्कार विजेत्या मनू भाकरनं याआधी शूटिंग वर्ल्ड चॅम्पियनशिप, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावलं होतं। यासह अनेक आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धाही तिनं गाजवलेल्या आहेत आणि त्यामुळे ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीमध्ये पदक मिळवणारी मनू भाकर ही पहिली भारतीय महिला ठरणार का याचीच आता उत्सुकता आहे। तर पॅरिसमध्ये ऑलिम्पिक स्पर्धा सध्या सुरू आहे आणि यात भारतीयांच्या कामगिरीकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलेलं आहे। भारताची नेमबाज मनू भाकरनं 10 मीटर एअर पिस्टल प्रकारात फायनलमध्ये प्रवेश केलाय। अगदी थोड्याच वेळात तिचा अंतिम सामना होणार आहे आणि त्यामुळे मनू भाकर आज भारताला मेडल मिळवून देते का याची उत्सुकता सगळ्यांनाच लागून राहिलेली आहे। आज भारतीय वेळेनुसार दुपारी 3:30 म्हणजे 3:30 वाजता मनू भाकरचा हा सामना होणार आहे। अव्वल 8 नेमबाजांमध्ये ऑलिम्पिक पदासाठीची ही अंतिम फेरी रंगणार आहे। त्यामुळे मनू भाकरच्या कामगिरीकडे आज संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे। 22 वर्षांच्या अर्जुन पुरस्कार विजेत्या मनू भाकरनं याआधी देखील अनेक सुवर्ण पदक पटकावलेले आहेत आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सिद्धेश कांसे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सिद्धेश, सध्या सगळ्यांचं लक्ष आणि उत्सुकता ताणलेली आहे। खरं तर मनू भाकरच्या कामगिरीकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे। अगदी थोड्याच वेळात अंतिम सामना रंगणार आहे, काय सांगू शकाल? प्राजक्ता, मनू भाकर ही 22 वर्षाची भारतीय मुलगी, भारतीय नेमबाज आज एक मोठा इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर आहे। याचं कारण असं आहे की आजपर्यंत ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीत फक्त भारताला 4 पदकं मिळाली आहेत आणि ती 4ही पदकं देणारे पुरुष नेमबाज होते। एकाही भारतीय महिलेला अजूनही ते लक्ष्य साध्य करता आलं नाही आणि मनू भाकर अगदी त्या लक्ष्याच्या उंबरठ्यावर आहे। तिनं यंदाच्या 10 मीटर पिस्टल प्रकारात फायनल गाठली आहे। पात्रता फेरीत ती 3ऱ्या नंबरवर राहिली 580 गुणांसह आणि ती आता अव्वल 8 नेमबाजांमध्ये आहे। याची पार्श्वभूमी अशी आहे की हे यश मनूचं खास यासाठी आहे की ती ज्या इव्हेंटमध्ये आज फायनल खेळते त्या इव्हेंटमध्ये गेली 20 वर्ष एकही भारतीय महिला पोहोचू शकली नव्हती। आपल्याच महाराष्ट्राची सुमा शिरूर 2004च्या अथेन्स ऑलिम्पिक मध्ये फायनल पर्यंत पोहोचली होती। दुर्दैवानं त्यावेळी पदक आपल्या हाती लागलं नाही, पण यावेळी मनू भाकर कडून पदकाची अपेक्षा आहे। याचं महत्त्वाचं कारण आहे की 16 वर्षांची मनू भाकर जेव्हा होती 2018च्या कॉमनवेल्थ गेम्स मध्ये, तेव्हा तिनं गोल्ड मेडल मिळवलं होतं आणि त्यावेळी ती ऑलिम्पिक पदकापर्यंत सहज पोहोचेल असा विश्वास अनेकांना वाटत होता। 2021च्या टोकियो ऑलिम्पिक मध्ये मनू भाकरनं जबरदस्त कामगिरी करेल ती अशी अपेक्षा होती। ती तिथपर्यंत पोहोचली, पण ऐन वेळी फायनल राऊंडच्या आधी तिची पिस्टल बिघडली। त्याच्यात बराच वेळ वाया गेला आणि टोकियो ऑलिम्पिक मध्ये तिचं पदक मिळवण्याचं स्वप्न भंगलं होतं, पण ते स्वप्न 3 वर्षानंतर पुन्हा साध्य करण्याची संधी मनू भाकर समोर आहे। आज ती फायनल खेळणार आहे थोड्याच वेळात आणि मला वाटतं ती इतिहास रचेल। भारताला नेमबाजीत महिला म्हणून पहिलं पदक मिळवून देईल। निश्चितच सिद्धेश, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। निश्चितच सगळ्यांनाच आशा आहे की मनू भाकर ही यावर्षी इतिहास रचणार आहे, कारण तिच्या कामगिरीकडे अवघ्या देशाचं आता लक्ष लागलेलं आहे। अगदी काही वेळातच अंतिम सामना रंगणार आहे। आज भारतीय वेळेनुसार दुपारी 3:30 मनू भाकरचा हा सामना होणार आहे आणि मनू भाकरच्या याच कामगिरीवर अधिक बोलण्यासाठी लक्ष्य शूटिंग क्लबचे सचिव सिद्धार्थ शिरूर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। शिरूर सर, आपलं न्यूज 18 लोकमत मध्ये स्वागत आहे। खरं तर तुमचं लक्ष लागलंय, तुमची उत्सुकता ताणली गेली आहे, तशीच अवघ्या देशाचं लक्ष लागलेलं आहे आणि देशाचीही उत्सुकता ताणली गेलेली आहे, कारण मनू भाकर आज अंतिम सामन्यामध्ये पोहोचलेली आहे। अगदी काही वेळात तिचा हा सामना सुरू होणार आहे, कसं पाहताय? नाही नाही फारच मोठी उपलब्धी आहे
तुम्ही आता मेन्शन केलं की गेले तब्बल 20 वर्षांनी हा असा आपल्याला उपलब्धी आलेली आहे. कारण 2004 मध्ये सुमा शिरूर म्हणजे माझी मिसेस त्यावेळेला 10 मीटर एअर रायफल ह्या स्पर्धेच्या प्रकारात पोचल्या होत्या. आणि त्यांच्या आधी अंजली भागवत 2000 साली सिडनीमध्ये फायनलमध्ये प्रवेश केला होता. पण त्यानंतर गेले 3 ऑलिम्पिकमध्ये आपण पाहिलं की हा चौथ्या ऑलिम्पिकमध्ये आता त्याच्यानंतर आपल्याला हे आपल्याला मोठी उपलब्धी झालेली आहे. आणि जर मेडल आज मिळेल हे अशी आपल्या सगळ्यांना आशा आहे आणि सगळ्यांचं एक त्याच्यावरती लक्ष लागून राहिलं तर हा एक इतिहास घडेल. आणि त्याबद्दल जसं देशाचं मन लागून राहिलंय तसं प्रत्येक शूटरचं लागलंय, प्रत्येक ॲथलीटचं लागलंय, सगळ्यांचंच याच्यावर मन लागून ठेवलं. निश्चितच. शिरूर सर, खरं तर तुम्ही जसं आता म्हटलात की 2004 साली सुमा मॅडम देखील या फायनलपर्यंत पोहोचल्या होत्या, मात्र काहीतरी त्रुटी राहिल्या आणि त्यांना सुवर्णपदक पटकावता नाही आलं. मात्र आता खरं तर मनू भाकर अंतिम सामन्यामध्ये पोहोचलेली आहे. तिच्याकडून संपूर्ण देशाला आशा आहे. यावेळी तिच्याकडून काही त्रुटी राहू शकतात का, किंवा त्या ज्या मागच्या वेळी 2004 मध्ये काही त्रुटी राहिल्या होत्या त्या भरून काढण्यात कशा प्रकारे यश आलं असेल किंवा यश येईल, काय सांगाल? नक्कीच 20 वर्षापूर्वी जशी स्थिती होती भारताच्या शूटिंग स्पोर्टची आणि आज आहे त्याच्यामध्ये जवळजवळ एवढा फरक झालेला आहे की सगळ्या स्पर्धकांना आज सपोर्ट सिस्टम आहे, त्यांच्याकडे त्यांचा आत्मविश्वास एकदम वरच्या लेवलला पोहोचलेला आहे. कारण त्यांची कामगिरी प्रत्येक वर्ल्ड कपमध्ये, वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये, प्रत्येक ज्युनियर लेवलपासून सिनियर लेवलपर्यंत ही वाढत गेलेली आहे. 20 वर्षापूर्वी तसा विषय नव्हता. 20 वर्षापूर्वी फायनलमध्ये पोहोचणं हा एक मोठा विषय मानला जायचा. आज फायनलमध्ये पोहोचणं हे 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 ह्याच्या पलीकडे जाण्याची लोकांची अपेक्षा आहे. कारण त्याची कामगिरी आपली तेवढी सुंदर झालेली आहे. गेल्या 20 वर्षात तेवढं प्रोग्रेस झाला आहे शूटिंगचा. तर मला वाटतं की जो गेल्या टोकियोमध्ये तिला जे अपयश आलं त्याच्यावरून तिने बऱ्याच गोष्टी शिकल्या असणार. आणि वी ऑल होप दॅट आज त्याची अंमलबजावणी ती करेल आणि सगळ्यांसाठी एक खुशखबर घेऊन येईल. निश्चितच आपण आशा करूया मनू भाकर संपूर्ण देशासाठी खुशखबर आणणार आहे. सिद्धार्थ सर, धन्यवाद न्यूज 18 लोकमतशी संवाद साधण्यासाठी. तर महिलांच्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये आज भारत आणि श्रीलंकेचे संघ विजेतेपदासाठी आमनेसामने आलेले आहेत. भारतानं नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतलाय आणि स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच आतापर्यंत भारतानं 8ही वेळा फायनल गाठून तब्बल 7 वेळा विजेतेपदक पटकावलेलं आहे. तर 2018 मध्ये बांगलादेशकडून भारतीय महिलांना पराभव स्वीकारावा लागला होता. हा एकच अपवाद वगळता आतापर्यंत भारतीय महिला संघानं आशिया चषकात निर्विवाद वर्चस्व गाजवलंय. यंदाही भारतच विजयाचा प्रबळ दावेदार असल्याचं मानलं जातंय.